नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 सप्टेंबर 2021 च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले सर्व प्रश्न युनिट वाईज डिस्कस करणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नामागे तुम्हाला स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रिपरेशनमध्ये एक मोठा बूस्टअप होणार आहे आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला हेच प्रश्न खूप मोठी मदत करू शकतात. कारण एक्झामिनेशनमध्ये प्रत्येक प्रश्न जो आहे किंवा एक्झामिनेशनचा पॅटर्न जो आहे तो अशा प्रकारे आहे की भरपूर प्रश्न जे आहेत ते रिपीट होत असतात आणि रिपिटेशनमुळे तुम्हाला एक पॅटर्न समजतो आणि त्या पॅटर्नची ओळख झाल्यानंतर तुमचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीचं होतं. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 चा कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याची लाईव्ह बॅच येत्या 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. या कंप्लीट कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो, जो की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनचा तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही ते लाईव्ह विचारू शकता आणि लाईव्ह त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह सेशन काही कारणास्तव अटेंड करता नाही आलं तर रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही ते कंप्लीट करू शकता. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीजचं पीडीएफ या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. पुढे 2021 मधला प्रश्न आहे. 26 सप्टेंबर 2021 च्या एक्झाम मधला. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लुड्स. ठीक आहे, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॉट डॉटचा समावेश किंवा अंतर्भाव होतो. 1 स्मरण, 2 अभियोग्यता, 3 मर्मदृष्टी आणि 4 सर्जनशीलता. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत 1 आणि 2 म्हणजे स्मरण आणि अभियोग्यता, 2 आणि 3 म्हणजे मर्मदृष्टी आणि सर्जनशीलता, 1 आणि 3 म्हणजे स्मरण आणि मर्मदृष्टी, की 2 आणि 4 म्हणजे अभियोग्यता आणि सर्जनशीलता. तर याचा राईट आन्सर आहे 1 आणि 3. ठीक आहे, मेमरी इनसाइट आपण थेरी सेशन मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे, मेमरी प्लस इनसाइट पूर्ण अंडरस्टँडिंग लेवल, मेमरी लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल सर्व डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही जर नवीन असाल या सेशन मध्ये तर तुम्हाला सांगू इच्छितो, आपले थेरी सेशन्स मध्ये आपण या सर्व गोष्टी कव्हर करतो. जे एक्झामिनेशन मध्ये विचारलेले आहे त्या सर्व गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्ही जर हा सेशन पहिल्यांदा पाहत असाल तर आजच हा कोर्स जॉईन करा पेपर 1 चा, जेणेकरून तुम्हाला लाभ होईल तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये. ठीक आहे, अजिबात चान्स मिस करू नका. पुढचा प्रश्न, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपिकतेचा काळ डॉट डॉट हा आहे. बालपण, कुमारावस्था, प्रौढावस्था की वृद्धत्व. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, कुमारावस्था. कुमारावस्था हे सगळ्यात जास्त सुपिकतेचा काळ असतो, ज्यामध्ये नवीन नवीन गोष्टी लवकर लवकर ग्रास्प केले जातात. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॉट डॉट असतो. काय असतो? शंका समाधान करण्यासाठी, स्वयं मूल्यांकनासाठी, व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी की वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. तर याचा राईट आन्सर आहे शंका समाधान करण्यासाठी. ठीक आहे, ऑनलाईन डिस्कशन फोरम असं स्वयंचं आहे, तर तिथे शंका समाधान केलं जातं. म्हणजे शंका असतील, डाऊट्स असतील तर ते क्लिअर केले जातात. डॉट डॉटचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. डिजिटल तक्ते, नकाशे, दिग्दर्शन पद्धती की भूमिका पालन. प्रश्न आहे की याचा उपयोग न करता हिस्ट्री शिकवली जाते है ना, किंवा हिस्ट्री शिकवताना याचा वापर केला जात नाही असं म्हटलं तरी चालेल. तर ते आहे तुमचं डेमॉन्स्ट्रेशन मेथड, दिग्दर्शन पद्धती. ठीक आहे, रोल प्ले मेथड, मॅप्स, डिजिटल चार्ट्स हे खूप गरजेचं आहे. निरपेक्ष आणि सापेक्ष. ठीक आहे, ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाइप्स ऑफ व्हॉट ग्रेडिंग. ठीक आहे, इनडायरेक्ट ग्रेडिंग, डायरेक्ट ग्रेडिंग, स्पेशल ग्रेडिंग की स्टँडर्ड ग्रेडिंग. तर ते आहे तुमचं इनडायरेक्ट ग्रेडिंग. ठीक आहे,
ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग हे जे टाइप्स आहे ते तुमचे इनडायरेक्ट ग्रेडिंगचे टाइप्स आहेत. पुढील प्रश्न, संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुणवत्ता म्हणजे डॉट 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 डॉट. बरोबर ना? मग काय आहे ते? वक्तशीरपणा, बुद्धिमत्ता, संशोधनात खरी आवड की स्वतःच्या विषयावर प्रभुत्व? ऑब्विसली संशोधनात खरी आवड, म्हणजे संशोधनात खरी आवड असेल तरच है ना पुढच्या गोष्टी होऊ शकतात. नाहीतर आवडच नसेल तर बाकी कितीही काही येत असेल तर त्याचा फायदा आहे का? नाही, काहीच फायदा नाही है ना. जेन्युइन इंटरेस्ट असला पाहिजे. संशोधकासाठी सर्वात महत्वाचा गुण जर म्हटलं, सत्य आणि प्रामाणिक. बरोबर, याच्यामध्ये रस त्याला जास्त असतो. त्यामुळे प्रत्येक रिसर्चची प्रोसेस करण्याच्या आधी रिसर्चरकडे इंटरेस्ट असला पाहिजे रिसर्च करण्यासाठी. तेव्हाच त्याला आपण रिसर्च पुढे करण्यासाठी अलाव करू शकतो किंवा तो करू शकतो. गुणात्मक संशोधनामध्ये रिफ्लेक्टिव्ह नोट्सच्या रेकॉर्डिंगला डॉट 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 म्हणतात. कोडिंग, मेमोइंग, डेकोडिंग की इन्स्ट्रक्शन्स? तर ते काय आहेत? मेमोइंग आहेत. त्याला काय म्हटलं जातं? मेमोइंग असं म्हटलं जातं. राईट. आता मेमोइंग म्हणजे काय? मेमोइंग म्हणजे गुणात्मक संशोधन, ज्यामध्ये संशोधकाने आपले निरीक्षण, विचार, भावना हे सर्व गोष्टी नोंदवलेल्या आहेत. आणि हे एक प्रकारचे रिफ्लेक्टिव्ह नोट्स आहेत जे संशोधक आपल्या संशोधक प्रक्रियेद्वारे किंवा प्रक्रियेच्या दरम्यान लिहित असतो. राईट. मेमोइंग. पुढे, अपरिवर्तनीय, एक परिवर्तनीय शैक्षणिक उपलब्धी डॉट 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 रोजी मोजली जाईल. नाममात्र, इंटरवल, रेशो की ऑर्डिनल? म्हणजे नाममात्र, मध्यांतर, गुणोत्तर आणि ऑर्डिनल. तर याचा राईट आन्सर आहे ऑर्डिनल, ऑप्शन डी. समजते का? ऑप्शन डी जे आहे याचं करेक्ट आन्सर होतं. पुढे आहे, जर फ्रिक्वेन्सी वितरणामध्ये काही अत्यंत स्कोर असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य माप डॉट 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 असेल. मीन, मीडियन, मोड, रेंज? तर ऑब्विसली मीनच असणार आहे. राईट. पुढे, अ रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन, शोध निबंध डॉट डॉट सॉरी यावर आधारित आहे. कशावर? प्राथमिक डेटा, दुय्यम डेटा की वर्णनात्मक डेटा? है ना. तर याचा राईट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. लक्षात, ऑप्शन सी याच्यामध्ये करेक्ट असणार आहे. म्हणजेच 1 आणि 2 प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा, डिस्क्रिप्टिव्ह डेटाचा इथे येत नाहीये है ना. संशोधक पेपर काय करतो? प्राथमिक डेटा आणि सेकंडरी डेटा या आधारावर तो पेपर बनवत असतो किंवा बनवू शकतो. प्रायमरी डेटा म्हणजे काय? जे फ्रेश आहे, ज्याची न्यूज किंवा ज्याची इन्फॉर्मेशन पूर्णतः नवीन आहे. आणि सेकंडरी डेटा म्हणजे ज्यांनी कोणीतरी ऑलरेडी ते लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचा वापर रिसर्च मध्ये केला जातो, त्याला सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. ठीक आहे. So this is your first question which have asked in 2021 examination. पहिला प्रश्न आहे हा, विचारतोय की according to Newcomb dot 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 is not so much important in communication cycle. So Newcomb हा एक शास्त्रज्ञ आहे ज्याने की कम्युनिकेशनची थेअरी दिली होती. त्याच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन मध्ये खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला एक ऑप्शन आहे जे की जास्त इम्पॉर्टंट नाहीये, जास्त महत्वाचं नाहीये. सो मग तो सेंडर आहे, रिसिव्हर आहे, मीडिया आहे की मेसेज आहे? ऑलराईट. सो दिस इज युअर काउंटडाऊन. यू हॅव टू आन्सर विदिन दिस टाइम बाउंड. राईट. आणि जो काही तुमचा आन्सर आहे तो कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. न्यूकॉमच्या मते संप्रेषणामध्ये किंवा संप्रेषण जी सायकल जी आहे, ठीक आहे, त्यामध्ये कुठली एक गोष्ट महत्वाची नाही. ठीक आहे. सेंडर, रिसिव्हर, मीडिया और मेसेज? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, मीडिया. ठीक आहे. मीडिया किंवा माध्यम हे कम्युनिकेशन मध्ये महत्वाचं नाहीये, अकॉर्डिंग टू हू? अकॉर्डिंग टू न्यूकॉम. ठीक आहे. What is one of the following most important factors to become communication effective? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असे कुठले कुठले ऑप्शन्स, कुठला एक असा ऑप्शन आहे जे की कम्युनिकेशनला किंवा कम्युनिकेशन मध्ये
कम्युनिकेशनला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी ते सर्वात जास्त महत्वाचं आहे. मग ते मीडिया आहे, तो संदेश आहे, मेसेज आहे, तो सेंडर आहे की इमिडिएट फीडबॅक आहे. ठीक आहे. सो या चारपैकी तसं चारही यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. परंतु मोस्ट ॲप्रोप्रिएट कुठलं आहे, जे की त्याच्याशिवाय कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होणारच नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की कम्युनिकेशन जे आहे ते इनकम्प्लीट होईल. ओके. सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज देअर विच इज करेक्ट? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. सो करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑप्शन डी असायला हवं. कारण इमिडिएट फीडबॅक शिवाय कम्युनिकेशन हे कंप्लीट होत नाही. बिकॉज वेन सेंडर सेंड्स मेसेज अँड रिसिव्हर डिकोड्स अँड अंडरस्टँड दॅट मेसेज, दॅट टाइम ही give feedback, immediate feedback, direct feedback, right? So that time we consider that communication is completed. Okay. सो कम्युनिकेशन कंप्लीट कधी होणार, तर इमिडिएट फीडबॅक जेव्हा होईल किंवा इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये असेल तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झालेलं आहे असं आपण त्याला गृहीत धरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुपरवायझर इन फॅक्टरी ऑर्डर्स वर्कर्स अँड वर्कर्स फॉलो द ऑर्डर. दिस डॉट 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 टाईप ऑफ कम्युनिकेशन. ओके. काय सांगितलं या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक कंपनी आहे समजा, कंपनीमध्ये जो सुपरवायझर असतो आणि वर्कर्स असतात, बरोबर? मग सुपरवायझर काय करतोय? सुपरवायझर ओके, सुपरवायझर ऑर्डर देतोय कोणाला? वर्कर्सला. ओके, वर्कर्सला काय देतोय? ऑर्डर देतोय. मग हे जे सुपरवायझर कडून वर्कर्सला गेलेला जो ऑर्डर आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे किंवा इन्फो आहे, है ना, ही जी प्रोसेस आहे ओव्हरऑल ही एक कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट दिस इज कम्युनिकेशन. ओके, दिस इज कम्युनिकेशन. सो दिस कम्युनिकेशन इज कॉल्ड व्हॉट? वर्टिकल कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, नॉन फॉर्मल कम्युनिकेशन की डिस्टन्स कम्युनिकेशन. है ना. बघा सर्व प्रोसेस जे आहे किंवा क्वेश्चन जे आहे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे. सो तुम्ही अकॉर्डिंगली आन्सर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. काय असू शकतं? व्हर्टिकल कम्युनिकेशन आहे हे वर्कर्सचं आणि सॉरी सुपरवायझर आणि वर्कर्सचं, की हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे, की नॉन फॉर्मल आहे, अनौपचारिक आहे, की डिस्टन्स म्हणजे अंतरावरती आहे. ठीक आहे. सो आणखी एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की आपली 3 तारखेपासून नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 1 साठी. सर्वांनी लवकर लवकर एनरोल करायचं आहे. लिमिटेड सीट्स आहेत कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी. पूर्णतः तुमची तयारी त्यामधून करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. सो लवकरात लवकर एनरोल करा सर्वांनी. ओके. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, वर्टिकल कम्युनिकेशन. राईट. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, वर्टिकल कम्युनिकेशन, है ना. अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट डॉट 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 डॉट. अनअटेंटिव्हनेस म्हणजे काय? दुर्लक्ष करणे, अटेंड न करणे. मग ही जी कला आहे ही रिसिव्हर मध्ये जर असेल, अनअटेंटिव्हनेस जर रिसिव्हर मध्ये असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो? त्याचा परिणाम काय होऊ शकतो? मग त्याचा परिणाम सेंडर वरती होऊ शकतो का? त्याचा परिणाम मेसेज वरती होऊ शकतो का? मीडियावरती होऊ शकतो का? की इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशनचे जो इफेक्टिव्हनेस आहे है ना, परिणामकारक जे संवाद आहेत त्याच्यावरती होतो का? है ना. मग काय होऊ शकतं जर रिसिव्हर अनअटेंटिव्ह असेल? है ना. अनअटेंटिव्ह म्हणजे काय? तो समजा संदेश स्वीकार करू शकत नसेल, समजत नसेल, है ना, त्याला अटेंड करण्याची इच्छा नसेल, डिझायरस नसेल, है ना. सो व्हॉट विल हॅपन? It affects sender, it affect message, it affect media, or it affect effectiveness of communication, right? So what will be the correct answer? You have to tell in the comment box, and according to this सर्वांनी स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. So what will be the correct answer for this question? Option A, option B, option C, option D. Okay, option D is the correct answer. जर रिसिव्हर कोण? जर रिसिव्हर है ना आणि सेंडर, राईट. सेंडरने मेसेज सेंड केला रिसिव्हरला, बट रिसिव्हर डोंट वॉन्ट टू अटेंड, इज नॉट डिझायर्ड.
So what will happen? Communication will collapse, right? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे ते त्याला होणार नाही. फॉर एक्झाम्पल रिसिव्हरने ऐकलं नाही, है ना, रिसिव्हरचं लक्ष नसेल, है ना, जो प्राप्तकर्ता आहे त्याचं लक्ष नसेल, है ना, बोलताना कम्युनिकेशन करताना जर त्याने ऐकलं नसेल तर तो काय होणार, अंडरस्टँडिंग जी आहे संदेशची मेसेजची ती होणार नाही आणि रिसिव्हरला काय होईल, तो जो मेसेज आहे एकतर चुकीचा पोहोचेल, एकतर समजणार नाही किंवा पोहोचणारच नाही. तर त्यामुळे कम्युनिकेशन जो आहे तो काय होईल डिसॉल्व्ह होईल, राईट, किंवा काय होईल, खराब होईल, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार नाही, राईट. सो इन दॅट केस कम्युनिकेशन मध्ये रिसिव्हरला काय असायला पाहिजे, रिसिव्हरला अटेंटिव्ह असलं पाहिजे, रिसिव्हरचं पूर्णतः लक्ष असलं पाहिजे, राईट, रिसिव्हर डिझायर्ड असला पाहिजे, राईट, ऐकण्यासाठी. सो दॅट टाइम कम्युनिकेशन कुड बी व्हेरी इफेक्टिव्ह. Next question, programs on the TV channels sometimes mislead society because dot 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 dot. कधी कधी काय होतं की टीव्ही वरती जे प्रोग्राम्स असतात, टीव्ही वरच्या वाहिन्या ज्या असतात, कार्यक्रम जे असतात, ते कधी कधी काय करतात, समाजाला, सोसायटीला मिसलीड करतात, दिशाभूल करतात. मग त्याचं कारण काय असू शकतं? ऑडियन्स आर इन लार्ज नंबर्स हे असू शकतं का? ऑडियन्स आर इलिटरेट हे असू शकतं का? ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजेनस हे असू शकतं का? की डिफरन्स इन सेंडर अँड रिसिव्हर परसेप्शन हे असू शकतं. ठीक आहे. सो विदिन 10 सेकंड्स यू हॅव टू टेल व्हॉट इज द करेक्ट आन्सर. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी आपण पाहतोय कम्युनिकेशनची क्वेश्चन्स, दॅट आर दीज ऑल आर रिपीटेड, राईट. म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली क्वेश्चन जे आहे थोडेसे रिपीट झालेले आहेत, है ना. सो तुम्हाला काय करायचं आहे, कम्युनिकेशनचे हे जे क्वेश्चन्स आहेत अशा क्वेश्चन्सकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे, है ना. त्यानंतर जो कम्युनिकेशन प्रोसेसचा सिस्टीम जो आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणजे सेंडर, इनकोडिंग, मेसेज, नॉइज, रिसिव्हर, फीडबॅक, ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे याकडे लक्ष द्यायचं आहे, राईट. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला कम्युनिकेशन मध्ये बघायला मिळतात. सो असं कुठलं आहे जे की मिसलीड करतं आपल्या सोसायटीमध्ये, है ना. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. What will be the correct answer? Option D. Okay. What option D says? Difference in sender and receiver's perception. मग जो सेंडर आहे, जो प्रोग्राम बनवणारा आहे, डायरेक्टर आहे, त्याचं परसेप्शन आणि बघणारा रिसिव्हर त्याचं परसेप्शन, या दोघांचं परसेप्शन जर वेगळं असेल तर असं होऊ शकतं की दॅट कॅन मिसलीड, है ना. जे टीव्ही प्रोग्राम्स आहेत ते सोसायटीला मिसलीड करू शकतात. ओके. हा प्रश्न आहे 26 सप्टेंबर 2021 मध्ये विचारला गेलेला. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फुल फॉर्म ऑफ ERNET. ठीक आहे. ERNETचं करेक्ट फुल फॉर्म काय आहे विचारलंय. एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क, एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क की एज्युकेशनल रिसर्च नेटवर्क. मित्रांनो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. ठीक आहे. ERNET जी आहे हे ERNET इंडिया ही एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालते. त्यासोबतच ही देशातली प्रमुख शहरामध्ये प्रमुख शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये स्थितीत असलेली सर्वात मोठी देशव्यापी स्थलीय आणि उपग्रह नेटवर्क आहे. त्यासोबतच ERNET जी आहे त्याची सुरुवात 1986 मध्ये झाली होती इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP, ठीक आहे, च्या निधी समर्थनासह करण्यात आली होती, ज्यामध्ये सहभागी एजन्सी म्हणून 8 प्रमुख संस्थांचे समावेश होते. हे आहे आपलं ERNET, जे की 26 सप्टेंबर 2021 च्या एक्झामिनेशन मध्ये विचारलं गेलं होतं. पुढचा प्रश्न, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांती घडवून आणण्यासाठी कोणी मदत केली? नंदन निलेकणी, सॅम पित्रोदा, जी पार्थसारथी की ए राजा. तर याचा राईट आन्सर आहे सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा जे आहे त्यांना राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून
यांच्या समवेत दूरसंचार, पाणी, साक्षरता, लसीकरण, दुग्ध व्यवस्था, तेलबियांशी संबंधित असे 6 तंत्रज्ञान मोहिमेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. खालीलपैकी कोणते मुळात इन्स्टंट मेसेंजर आहे? है ना, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर की व्हॉट्सअप. राईट. याच्यामध्ये इन्स्टंट मेसेजिंग म्हटलं, इन्स्टंट मेसेजर जर म्हटलं तर तो आहे व्हॉट्सअप. तुम्हाला इन्स्टंटली मेसेज कोणालाही यामध्ये पाठवता येतं. ठीक आहे. इन्स्टंट मेसेजिंग ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये ऑनलाईन चॅट करू शकतो. रिअल टाइम टेक्स्ट ट्रान्समिशन यामध्ये होतं आणि त्याला आपण इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतो. ठीक आहे. 2019 मध्ये ऑक्टोबर मध्ये है ना वर्ल्ड वाईड जे व्हॉट्सअप यूज करायला सुरू झालं होतं, जवळपास 1.6 बिलियन ऍक्टिव्ह युजर्स त्यामध्ये होते. त्याला इन्स्टंट मेसेजिंग असं म्हणतात. सारथी हे चे वेब पोर्टल आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय की ग्रामीण विकास मंत्रालय. ठीक आहे. तर हे आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग है ना, यांचं हे सारथी पोर्टल आहे. ठीक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स, ट्रान्सफर ओनरशिप फॉर्म है ना, हे सर्व ऑनलाईन सेवा देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी सारथी परिवहन सेवा हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलं होतं. भारतातील उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रमांच्या मजकुरात BYOD याचा अर्थ काय आहे? तर BYOD हे काय आहे? ब्रिंग युअर ओन डिव्हाइस असं म्हटलं जातं. समजलं? BYOD ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, तुमचे स्वतःचे डिव्हाइस स्वतः घेऊन या. 26 सप्टेंबर 2021 मधले आता प्रश्न बघूया. प्रेझन्स ऑफ ई कोली इन वॉटर इज अन इंडिकेटर ऑफ कंटॅमिनेशन. पाण्यामध्ये ई कोलीची उपस्थिती दूषिततेचे सूचक आहे. कशाची? सेवेज, सांडपाणी, तेल, कीटकनाशके म्हणजे पेस्टिसाइड की तणनाशके म्हणजे हर्बिसाइड्स. तर हे सेवेज, सांडपाणी जे आहे ना, त्याचं कंटॅमिनेशन झालेलं असतं. घातक कचऱ्याच्या सीमापार हालचालीचे नियमन आणि नियंत्रण करणे त्याला असेही म्हणतात. ठीक आहे. टू रेग्युलेट अँड कंट्रोल द ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट इज ऑल्सो नोन ॲज बेझल कन्व्हेन्शन, साइट्स, रामसर कन्व्हेन्शन की वेटलँड कन्व्हेन्शन. तर हे आहे तुमचं बेझल कन्व्हेन्शन. ठीक आहे. दिवसाच्या वेळी निवासी भागात ध्वनी प्रदूषण पेक्षा जास्त नसावे. 75 डेसिबल, 55 डेसिबल, 65 डेसिबल की 80 डेसिबल. तर नॉर्मल रेंज जर म्हटलं तर 55 डेसिबल पर्यंत नॉर्मल रेंज असते. आणि दिवसा जिथे नॉइज पोल्युशन ड्युरिंग डे टाइम नॉइज पोल्युशन इन रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट एक्सीड. म्हणजे 55 डेसिबलच्या वर जर गेलं तर त्याला आपण काय कन्सिडर करणार? नॉइज पोल्युशन कन्सिडर करणार. देर आर नंबर ऑफ ऍक्ट्स इन इंडिया टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन. भारतामध्ये अनेक असे नियम आहेत, कायदे आहेत जे की प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी आहेत. ठीक आहे. मग खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असा कुठला ऑप्शन आहे किंवा असा एक कुठला ऍक्ट आहे जो की अम्ब्रेला ऍक्ट म्हणून त्याला ओळखला जातो? कॉम्प्रिहेन्सिव्ह अम्ब्रेला ऍक्ट. ऑप्शन तुमच्या स्क्रीनवरती आहेत. एअर पोल्युशन ऍक्ट, वॉटर पोल्युशन ऍक्ट, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट की लायबिलिटी ऍक्ट. तर ते आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट. हाऊ मेनी गोल्स हॅव बीन सेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय UN टू अचीव सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. थोडक्यात प्रश्न खूप सोपा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किती आहेत हे विचारलंय. तर आपल्याला माहिती आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट किती आहेत? 17 गोल आहेत. ठीक आहे. 26 सप्टेंबरचे आता प्रश्न आपण बघूया. 2021 चे. खालीलपैकी कोणते विद्यापीठ लष्करी शिक्षणाचे केंद्र होते वैदिक काळामध्ये? ठीक आहे. तक्षशिला, नालंदा, गणशिला की कुंदिनपूर. राईट. सो बहुतेक मुलांनी काय केलं होतं, यामध्ये लष्करीचा उपयोग केला होता. त्यामुळे गणशिला है ना, गण म्हटले तिथे म्हणून ते काही लोकांनी असं केलं होतं, पण ते गुणशिला आहे ऍक्च्युली. ठीक आहे. तसं उत्तर द्यायचं नसून ते आहे तक्षशिला युनिव्हर्सिटी, जिथे मिलिटरी
एज्युकेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जायचं वैदिक पिरियडमध्ये. आलं लक्षात? हे त्या काळचं एक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे, युनिव्हर्सिटी आहे, ज्या ठिकाणी हे जे एज्युकेशन सिस्टीम आहे लष्करी ते प्रोव्हाइड केलं जायचं. पुढचा प्रश्न, मिनिमम पिरियड फॉर पीएचडी. पीएचडी साठी मिनिमम कालावधी जो आहे तो 2 वर्षाचा असावा, 2 इयर्स, अँड देअर शुड बी वायवा वोक एक्झामिनेशन, म्हणजे त्यासाठी वायवा वोक परीक्षा असायला पाहिजे है ना, पीएचडी डिग्रीसाठी. हे रिकमेंडेशन कोणी केलं होतं? इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन, सॅडलर कमिशन, राधाकृष्णन की कोठारी? तर ते केलं होतं राधाकृष्णन कमिशनने. आलं लक्षात? टीचर एज्युकेशन इज, शिक्षकांचे शिक्षण डॉट 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 आहे. काय आहे? प्रोफेशनल आहे, वोकेशनल आहे, टेक्निकल आहे की स्किल आहे? कुठलं असू शकतं सांगा? तर हे ऑब्व्हियसली प्रोफेशनल एज्युकेशन आहे. टीचिंग प्रोफेशन जे आहे हे प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये येतं. आलं लक्षात? विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन्स इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ऍक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन? खालीलपैकी कोणती संस्था आहे जे संशोधन उपक्रमासाठी निधी है ना प्रोव्हाइड करत नाही? डीबीटी, डीएसटी, आयसीएसएसआर की एनसीटी? ऑब्व्हियसली एनसीटी, कारण याचा रिसर्चशी काही संबंध नाहीये, हे टीचर्स एज्युकेशन साठी आहे. याला काय म्हटलं जातं बघा, मी याचं फुल फॉर्म लिहितो. नॅशनल काय आहे? नॅशनल काउन्सिल राईट फॉर टीचर्स एज्युकेशन. समजलं? ह्याचा अर्थ आहे एनसीटी. त्यामुळे डीबीटी है ना, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी है ना, त्यानंतर सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च, हे जे आहेत हे सर्व काय करतात? फंडिंग फॅसिलिटीज, ग्रँटिंग फॅसिलिटीज जे आहेत रिसर्चसाठी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. हे एनसीटी जे आहे याचा रिसर्चशी काही संबंध नाहीये, हे कशाशी? टीचर्स एज्युकेशनशी संबंधित आहे. Nomenclature of Educational Department of India has been changed to Human Resource Development in year. काय म्हटलंय? आपलं जे एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ इंडिया आहे है ना, हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये कन्वर्ट केलं होतं, त्याचं नाव कन्वर्ट केलं होतं राईट. हे केव्हा केलं होतं? 1975, 1986, 95 की 2005? करेक्ट. तर हे याचं उत्तर एक्झामिनेशन मध्ये दिलं होतं 1986, म्हणजेच 1986 राईट. बट ऍक्च्युअली मध्ये 26 सप्टेंबर 1985 ला किंवा 1985 ला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन जे आहे है ना, त्याचं रिनेम केलं होतं मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बाय फॉर्मर प्राईम मिनिस्टर राजीव गांधी आणि पी व्ही नरसिम्हा राव यांनी. करेक्ट. याचं पब्लिक अनाउन्समेंट जी झाली होती है ना, जी की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, 29 जुलै 2020 मध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने केली होती की मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट है ना, त्याला परत एकदा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करण्यात यावं. आलं लक्षात? त्यामुळे असं हे उलटफुलट आहे. 1985 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केलं होतं आणि त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जेव्हा आली त्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी त्याला परत एकदा MHRD वरून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केलं. ठीक आहे.